नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2024 चा निकाल जो आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि यासाठी आपण जुलै महिन्यामध्ये अर्ज भरला होता. तर या निकालामध्ये आपलं नाव आहे का नाही तर ते ऑनलाईन चेक कसं करायचं तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, यासाठी आपण क्रोम ब्राउझरमध्ये येऊन GDS ऑनलाईन असं सर्च करायचं आहे. तर GDS ऑनलाईन असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही वेबसाईट येत आहे. तर ती पाहू शकता, इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन .gov.in. तर या पहिल्या वेबसाईटवर आपण क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर ही वेबसाईट जी आहे तर ती ओपन झालेली दिसेल. तर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता कॅन्डिडेट्स कॉर्नर. तर या कॅन्डिडेट्स कॉर्नरचा हा जो बॉक्स आहे तर त्यामध्ये खाली आपण एक ऑप्शन पाहू शकता या ठिकाणी न्यू. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स. तर यावर आपण क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इथे स्टेट विचारेल. तर आपलं या ठिकाणी स्टेट जे आहे तर ते आपण स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे PDF फाईलमध्ये ही जी लिस्ट आहे तर ती लिस्ट ओपन होईल. तर ही लिस्ट आपण या ठिकाणी प्रथम डाउनलोड करून घ्यायची आहे. तर ही लिस्ट आपण या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे. तर यानंतर आपल्या समोर ही लिस्ट जी आहे तर ती ओपन झालेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण ही लिस्ट जी आहे तर ती ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे. तर त्या रजिस्ट्रेशन नंबरवरून आपण डिव्हिजन, त्यानंतर ऑफिस, त्यानंतर पोस्ट नेम, त्यानंतर पोस्ट कम्युनिटी, तसेच मार्क्स किती ऑब्टेन्ड होते तर ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट्स कुठे व्हेरीफाय करायचे आहेत तर ते सुद्धा या लिस्टमध्ये देण्यात आलेलं आहे. तर डिव्हिजन वाईज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर त्यापूर्वी वर एक सूचना दिलेली आहे तर ती पाहू शकता. These shortlisted candidate should get their document verified through the divisional head mentioned against their names on or before 3 सप्टेंबर 2024. तर ही जी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सची लिस्ट आहे तर त्यांनी डिव्हिजन वाईज त्यांना डिव्हिजन सुद्धा लिस्टमध्ये देण्यात आलेले आहे. तर त्या डिव्हिजनला जाऊन हे जे मेन्शन्ड स्टुडंट आहेत तर त्यांनी 3 सप्टेंबर 2024 पूर्वी हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर हे जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स आहेत ते शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन अलॉंग विथ ओरिजिनल्स अँड 2 सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ ऑल द रिलेव्हंट डॉक्युमेंट. म्हणजे जे डॉक्युमेंट आहे तर ते ह्या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटनी व्हेरिफिकेशनला जात असताना ओरिजिनल आणि त्या ओरिजिनलचे 2 सेट सेल्फ अटेस्टेड कॉपी ज्या आहेत तर त्या सोबत ठेवायच्या आहेत. त्या त्यांना व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही जी लिस्ट आहे तर ती लिस्ट कशी पाहायची तर याबद्दल जी माहिती पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.